तुम्ही एक प्रकरण उपस्थित केलेला होता आणि या संदर्भात आता एका IAS अधिकाऱ्याचं निलंबन झाल्याची माहिती समोर येते. काय तथ्य आहे, काय मुद्दे होते? मी तर माननीय अध्यक्ष महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन. शेवटी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विधानसभा ही एक पवित्र व शक्तिशाली भूमी आहे. ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपण राज्याच्या दीनदुर्बल शोषित पीडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी विविध आयुधांचा उपयोग करतो. काल अर्धा तास चर्चा उपस्थित झाल्यानंतर जेव्हा आमच्या सन्माननीय महाराष्ट्राच्या मंत्री व नेत्या पंकजाताई मुंडेंनी असं उत्तरात सांगितलं की ब्रीफिंगमध्ये एक IAS अधिकारी मी येणार नाही असं भूमिका घेतो, मी येणार नाही अशा पद्धतीने मंत्री महोदयांचा अवमान होईल अशी भूमिका जेव्हा घेतो तेव्हा मी माननीय सन्माननीय अध्यक्ष यांना सन्माननीय अध्यक्ष तालिका श्री दिलीप हांडेजी होते, त्यांना विनंती केली की ही भूमिका चांगली नाही. शेवटी या सभागृहाची एक शक्ती आहे, या सभागृहाचा एक अधिकार आहे. या सभागृहाच्या संदर्भात असा अधिकार किंवा अशा पद्धतीने एखादा अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असेल तर माननीय अध्यक्ष महोदयांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश तालिकेवरून दिले. आणि आपल्या विधानसभेत या अगोदर 2010-11 मध्ये अध्यक्षांचे निर्देश आहे की निलंबनाचा आदेश झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे. मी माननीय अध्यक्ष व माननीय मुख्यमंत्री दोघांचं अभिनंदन यासाठी करतोय की काल ही रात्रीची घटना होती आणि आज 27 फरवरी 2026 आज या अधिकाऱ्याचं निलंबन आदेश निघाला. विधिमंडळामध्ये मी या दृष्टीने हक्कभंगही मांडला आणि माननीय अध्यक्षांना अवगत करून दिलं की हा हक्कभंग स्वीकारला पाहिजे आणि भविष्यात अशा अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा हक्कभंग स्वीकारला. भाऊ, किती गंभीर आहे की एखादे कॅबिनेट मंत्री ब्रीफिंगसाठी बोलवताना अधिकारी म्हणतोय की मी येणार नाही, किती गंभीरता आहे? नाही, शेवटी 13.5 कोटी लोकसंख्येची सेवा करण्यासाठी 41 मंत्री आहे आणि या 41 मंत्र्यांना रूल्स ऑफ बिझनेसच्या माध्यमातून अधिकार आहे. प्रशासनाने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हा संविधानातल्या तरतुदीनुसार मंत्री महोदयांचा अधिकार आहे. आता उद्या संसदीय आयुधांचा उपयोग केल्यावर मंत्री महोदयांना जर ब्रीफिंग द्यायला मी येणार नाही असं म्हणणं म्हणजे एक पद्धतीने हा संविधानाचा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देणं ही सुद्धा संविधानामधली तरतूद आहे. भाऊ, याआधी आपण मुख्य सचिवांना देखील असाच इशारा दिला होता, कारण वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, मात्र त्याची उत्तरं असतील, त्याची रिप्लाय असतील ते वेळेमध्ये शासनाकडून येत नाही. आता थेट अधिकाऱ्यांनीही येणं या ठिकाणी बंद केलेलं आहे. शेवटी मुख्य सचिव असो की सचिव असो यांना या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील उत्तर देणं हे त्यांच्यावर जबाबदारी आहे. अन्यथा तो हक्कभंगाचा भाग ठरतो. हा हक्कभंग केल्यानंतर शिक्षा काय द्यायची ही समिती ठरवते. या अगोदर मुख्य सचिवांनी दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की लक्षवेधीची उत्तरं मी विहित कालावधीमध्ये देईन. क्षमा मागितली, दिलगिरी मागितली आणि हक्कभंग समितीचा पहिला नियम आहे की कुणी दिलगिरी व्यक्त केली तर मात्र आपण मग त्याला शिक्षा देत नाही, त्याची दिलगिरी माफी हे स्वीकारत असतो. पण काही अधिकारी तर आता एक पाऊल पुढे गेले. आमचं कोणीच बिघडवू शकत नाही हा एक नवीनच भाव तयार झाला. माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा GR काढले की जिल्हाधिकारी कार्यालयात जर एखादा आमदार आला तर त्यांनी उभं राहून स्वागत केलं पाहिजे. पण मी तुम्हाला आजही सांगतो की 75% जिल्हाधिकाऱ्यांना असा अहंकार आहे की आमदार बदलते रहते हैं, हम नहीं बदलते. आणि ते उभे राहणं तर सोडा, काही ठिकाणी तर मी काही आमदारांनी खंत व्यक्त केली की आम्हाला अर्धा तास बाहेर बसवलं जातं की आमच्या बैठकी आहे असं सांगितलं जातं. आता साधा सज्जन आमदार बिचारा पहिल्या टर्मचा असतो, त्यांना नियमाच्या
संदर्भातली कल्पना नसल्याने ते हक्कभंग मांडत नाही. पण हक्कभंग मांडणं ही आमची जबाबदारी आहे. हा, फक्त जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही चुकीची कामं सांगू नये. आम्ही जी कामं सांगतो ती संविधानाच्या चौकटीत असली पाहिजे, ती कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे आणि नीती नियमाच्या चौकटीत असली पाहिजे. गैरकार्य आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगू नये हे मात्र मला मान्य आहे. पण जिल्हाधिकारी महोदयांनी असा कोणाचाही अवमान करण्याची भूमिका ही जिल्हाधिकाऱ्यांना घेता येत नाही. काही ठिकाणी तर तुमच्या माहितीकरता सांगतो की तामिळनाड, उत्तर प्रदेशमध्ये मी मागे वर्तमानपत्रातून वाचलं की आयएस अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवलं जायचं. आम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त एवढीच अपेक्षा करतो की कोणालाही सतरंजीवर बसवायचं नाही, पण सन्मान द्या आणि सन्मान घ्या, अन्यथा सस्पेंड व्हा. पण पंकजा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये तो अधिकारी कोण आहे, त्यांचं नाव काय? नाही, आता सस्पेन्शन ऑर्डरच मी तुम्हाला दिलाय. हा सांगायचं काय म्हणजे सस्पेन्शन ऑर्डर तुम्हाला ही कॉपी घेऊन घ्या. हे घ्या, ही कॉपी आहे ना. हे काय गपून छपून उखाण्यात नाव थोडी घ्यायचं आहे. हे तर छापून आलेलं नाव एम देवेंद्र. दुसरा एक असा प्रश्न आहे की अजितदादांचा जो मृत्यू झाला त्यावरती अनेक संशय जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत. आज रोहित पवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे असं म्हणतात की धोक्याने हा अपघात झाला की धोक्याने झाला, असा एक प्रश्न त्यांनी सुद्धा उपस्थित केला. नाही, असं आहे, अशा अपघातामध्ये अनेक प्रश्न अनेकदा निर्माण होतात. स्वर्गीय संजय गांधींचा विमान अपघात झाला तेव्हाही असे प्रश्न निर्माण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जेव्हा अपघात झाला तेव्हाही असे प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहे. स्वर्गीय माधवराज सिंधी यांचा अपघात झाला तेव्हाही असे प्रश्न उपस्थित केले गेले. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा या अगोदर हेलिकॉप्टरनी जेव्हा अशा पद्धतीचा अपघात झाला तेव्हाही शंका उपस्थित केल्या गेल्या. म्हणजे राज्य कोणाचंही असो, अशा अपघातामध्ये जेव्हा एखादा मृत्यू होतो तेव्हा साधारणतः इतका मोठा धक्का बसतो, कारण कालपर्यंत ते समाजामध्ये विविध माध्यमातून रोज तुमच्या नजरेसमोर येतात आणि अचानक जेव्हा अपघात होतो तेव्हा अशा शंका येतात. आणि म्हणून आपल्याकडे विमान अपघाताच्या संदर्भामध्ये जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये याची अतिशय गंभीर चौकशी केली जाते. आणि या चौकशीचा अहवाल त्या राज्यापुरता देशापुरता मर्यादित नसतो, तो जागतिक स्तरावर प्रकाशित केला जातो. कारण अशा अपघातातून जगाला शिकायचं असतं की विमान प्रवासामध्ये असे अपघात होता कामा नये. या अपघाताचं कारण काय, या कारणाची कारण मीमांसा केली जाते आणि या कारण मीमांसेच्या आधारावर जगामध्ये या अपघातातून काही शिकण्याचा प्रयत्न केला जातो. तर या प्रोटोकॉलनुसार डीजीसीए चौकशी करताय. या संदर्भामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिले आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सर्व चौकशीवर लक्ष देऊन आहे की श्रीमती सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यानंतरच्या उपप्रमुख आहे आणि सुनेत्राताई सुद्धा त्यांच्या या अपघाताच्या संदर्भात ज्या ज्या शंका आहेत त्या शंकेच्या संदर्भात सूक्ष्म चौकशी व्हावी याचा प्रयत्न त्याही करताय. त्याचा अहवाल येईल. पण राज ठाकरे असंही म्हणतात की सरकार कुठेतरी पोलिसांवर दबाव आणतंय, गुन्हा दाखल करा अशी रोहित पवारांची मागणी आहे, परंतु गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळबेर आहे असं त्यांनी राज ठाकरेंनी. नाही, गुन्हा दाखल होणार नाही असं कोणी म्हणतं का? मी जे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे बघितलं तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये ते असं म्हणाले की घटना बारामतीची आहे. तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचा असेल तर बारामती पोलीस स्टेशनमध्ये केला पाहिजे. आता याच्यात तर माझ्या माहितीप्रमाणे चूक नाही आहे, पण जेव्हा आग्रह झाला तेव्हा मग कदाचित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचा आग्रह असेल. कारण नसताना या एका छोट्या घटनेतून शंका निर्माण होऊ नये म्हणून 0 FIR केला आणि जी माहिती कागद उपलब्ध आहे ती बारामतीकडे चौकशीसाठी पाठवली. पण मला वाटतं की यामध्ये शंका घेण्याचं कुठेही कारण नाही आहे. भाऊ, एक प्रश्न आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेल्या अतिरिक्त रकमेची वसुलीसाठी आता सरकारी फरमानं निघाली आहे. नाही, खरं तर सरकारी अधिकाऱ्यांनी अशा चुका करूच नाही. एकीकडे आता आम्ही एआयच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर ग्लोबल कॅप्टन होण्याच्या संदर्भामध्ये घोषणा करतो आहे की आम्ही एआयचे ग्लोबल कॅप्टन म्हणजे कोण तर भारत. महाराष्ट्रामध्ये एआय समिट होते आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही याचे करार करतोय. तर मंत्रालयामध्ये बसूनही अजून 18व्या शतकातल्याच काही टायपिंग मशीनवर जर टायपिंग केले जात असेल ही गंभीर बाब आहे. चुका होऊ नये.
शेवटी आपण तंत्रज्ञानाचा उपयोगच यासाठी करतो की आमच्या चुका शून्यावर याव्या. मानवी दोष असू शकतात, यांत्रिक दोष असू नये याची काळजी घेतो. आता या संदर्भामध्ये जर काही अधिकाऱ्यांच्या चुका असेल किंवा असा कोणी अधिकारी आहे का की त्या ठिकाणी रात्रीची उतरली नाही म्हणून सकाळी त्यांनी आकडे बदलवले, नावं बदलले, तर याची चौकशी व्हावी. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांना त्रास दिला जाऊ नये, त्याचं अन्न खातो एवढी आठवण ठेवली पाहिजे. भाऊ, पुन्हा अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरती येतो. तुम्ही खूप अनुभवी नेते आहात, मंत्री राहिलेले आहात. हे का होत चाललंय? म्हणजे अधिकारी मंत्री लोकांना जुमानत नाहीत. अशा अनेक प्रसंग घडलेत, म्हणजे पंकजा मुंडेचा प्रसंग नाही पण अशा अनेक प्रसंग घडलेले जे मंत्री आम्हाला सांगतात किंवा त्यांचं ऐकत नाहीत अधिकारी. हे का घडलंय? अधिकारी लोक एवढे का, त्यांचं का हे असं आहे, त्यांचा डोस कमी होतोय. आता आज बरोबर डोस हा माननीय अध्यक्ष महाराजांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला. पहिले मच्छर डीडीटीनी मरायचे, नंतर त्यांच्यावर नवीन नवीन प्रयोग करावे लागायचे ना. आता मी तर असं म्हणेन, मी पुन्हा पुढच्या आठवड्यात, उद्या मी नाही आहे, पण माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना एकच विनंती करेन की सस्पेन्शन ही शिक्षा नाही आहे. तुम्ही सस्पेन्शन केलं, चौकशी विदिन अ पिरियड करा, टर्मिनेट करा. यातून एक संदेश अधिकाऱ्यांना गेला पाहिजे की अशा पद्धतीने आपल्या कर्तव्यामध्ये चुकारपणा करणे, कसूर करणे, उदासीनता असणं. या विधान भवनाला, ज्या विधानसभेमध्ये अध्यक्षांना मी मगा म्हणालो 10,000 वाघाची ताकद एकीकडे आणि मान्य अध्यक्षांची ताकद एकीकडे आहे, तर एकदा मान्य अध्यक्षांनी ही ताकद आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी ही ताकद दाखवली म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं की मान्य मुख्यमंत्री आणि मान्य अध्यक्षांनी ताकद दाखवत सस्पेन्शनचा ऑर्डर केला. त्यांचे सर्व जे काही त्यांना असणारे अलाउन्सेस आहे, डेअरनेस अलाउन्सेस आहे, सर्व अलाउन्सेस सुद्धा या बाबतीतलेही काही निर्णय त्यांनी केले आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं फक्त आता एकच शिल्लक आहे. जरा बसेल अधिकाऱ्यांना, इतर अधिकारी नाही, जर आम्ही चौकशी करून टर्मिनेट केलं तर निश्चित जर बसेल किंवा यानंतर भविष्यात त्यांना अकार्यकारी पदावर दिलं. मला आठवतं की या बाबतीमध्ये गुजरातमध्ये चांगले प्रयोग झाले. जेव्हा एखादा अधिकारी हा अशा पद्धतीने वागायचा, चुकारपणा करायचा, तर त्यांनी तर एका तालुक्यालाच कमिशनरेट करून त्याला कमिशनर बसून दिलं. किंवा एखादं असं कार्यालय केलं की ज्या कार्यालयात बसल्यानंतर अशी हद्दल घडायची. तर मला वाटतं की कुणी काही म्हणो, पण या दृष्टीने काही गोष्टी गुजरातकडून शिकल्या पाहिजे की अधिकाऱ्याला आपण एवढे 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोग देतो, दिलाच पाहिजे, पण तो जनतेच्या सेवेसाठी आहे. अन्यथा तापात काम करणारा शेतकरी आणि कामाचा ताप वाटणारा आयएस अधिकारी असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी आता अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना क्लीन चिट देण्यावर उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना क्लीन चिट आहे, कुठलीही चूक त्यांच्याकडून घडली नव्हती किंवा कुठलाही गैरव्यवहार त्यांच्याकडून घडला गेला नव्हता. तेव्हा आता उच्च न्यायालयाने न्याय दिल्यानंतर त्याच्यावर भाष्य करण्याचं काहीच कारण नाही. शेवटी आपल्याकडे व्यवस्थेमध्ये उच्च न्यायालयाचा तो अधिकार आहे दोन्ही बाजू ऐकून त्या संदर्भामध्ये योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, खरं काय, खोटं काय, त्यावर ते आपल्या न्यायबुद्धीनी कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांनी जर निर्णय दिला क्लीन चिट, तर क्लीन चिट. त्याला आपल्याला मला नाही वाटत की याच्यावर काही भाष्य करताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले जे आमदार आहेत, खासदार आहेत ना, त्यांना बीआरएस कंपनीमधून आपण चंद्रपूर जिल्ह्यातून धान उत्पादक जिल्ह्यातून येत आहे. आपण धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार संवेदनशीलपणा या संदर्भात मुद्दे पण मांडताय, प्रश्न पण मांडताय. मात्र गरीब बांधवांची अजूनही जिव्हारे पूर्ण मिळालेले नाहीये. विशेषतः धान बोनस हा महत्वाचा प्रश्न, जिव्हाऱ्याचा प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो अजूनही मिळालेला नाही. नाही, असं आहे, त्याच्या संदर्भातला आमचा प्रयत्न, पाठपुरावा सुरू आहे. लक्षवेधी धानाच्या बोनसवर मांडल्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा भेटायला गेलो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपण सर्वजण धान उत्पादन करणाऱ्या भागात आहोत. तुम्हीही धान शेतकरी आहात आणि मीही धान शेतकरी आहे. मुख्यमंत्र्यांनी एक क्षण न गावता सांगितलं की सुधीर भाऊ, आपण 101% धानाला बोनस देणार आहोत. माझं समाधान झालं. चुकाऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त चुकारे दिले आहे.
इतर चुकारे तर आपण देतोच आहे, पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही आमचं लक्ष्यांक वाढवून द्या याचं पत्र सन्माननीय मंत्री प्रल्हाद जोशी साहेबांना पाठवलं आहे. मी स्वतः दूरध्वनीच्या माध्यमातून माननीय प्रल्हाद जोशी साहेबांना विनंती केली की माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनीही तुमच्याकडे मागणी केली आहे, कृपया तुम्ही आमचं लक्ष्यांक वाढवून द्या. कारण धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्ताही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर धान आहे, ती खरेदी आपण केली पाहिजे. आज सीसीआयची खरेदी कापसाची बंद झाली. माननीय गिरिराज सिंग साहेबांना पत्र देण्यात आलं. मी सकाळी प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा, कारण यावर्षी पाऊस उशिरापर्यंत आला. साधारणतः सीसीआय खरेदी बंद करताना असं म्हणाली की आता शेवटचा कापूस आहे, फरतड आहे आणि आमच्यावर तुम्ही दबाव टाकू नका. मी सीसीआयच्या चेअरमनशी बोललो. माझा विश्वास आहे की या 2-3 दिवसामध्ये पुन्हा गिरिराज सिंग साहेब कापूस खरेदीची मुदत वाढवून देईल. आपल्या माध्यमातून धानाच्या सोबत मी कापसाचा विषय यासाठी सांगतोय कारण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून विदर्भ, जळगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांची खूप इच्छा आहे की ही सीसीआयची खरेदी चालू ठेवावी आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून ही माहिती देतोय की मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदयांनी पत्र लिहिलंय. आज सकाळी मी भरपूर प्रयत्न केला, पण आज रात्री माननीय मंत्री महोदयांशी बोलून ही खरेदीची मुदत सुद्धा वाढवावी लागेल, अन्यथा कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत येईल. धान उत्पादनावरती त्यांना उत्पन्न मिळणार का? यावेळेस भाववाढी होईल? नाही, बोनस दिला जाईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिगत रीतीने आश्वासन दिलं आणि मला विश्वास आहे की मागच्याही वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी 1630 कोटी रुपये धानाचा बोनस दिला आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे स्वतः माननीय मुख्यमंत्री धान उत्पादकच आहे. अजूनही त्यांच्या आईच्या नावाची धानाची शेती आहे, धान घेतात आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बाजारचा भात खातच नाही, त्यांच्या शेतीतच धान घेतात. त्यामुळे ते धान उत्पादकच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहे आणि मला विश्वास आहे 100% नव्हे 1001% धानाचा बोनस माननीय मुख्यमंत्री महोदय घोषणा करणार आहे या अधिवेशनात. भाऊ, दुपारी मुख्यमंत्री नाशिकला आता VSR कंपनीमधून गेलेले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि जे खासदार आहेत त्यांना VSR कंपनीमधून जाण्यास, जे विमान कंपनी जाण्यास बंदी घातली, त्याच्याबद्दल काय बोला? नाही, त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. VRS कंपनीच्या या अपघातानंतर काय त्याच्यावर DGC यांनी बंदी घातली दुपारी ह्या कंपनीच्या नाही, त्याचं असं आहे. नाही, मला एका गोष्टीच्या संदर्भातली काहीशी माहिती आहे की ही जी तुम्ही कंपनीचं नाव घेतलं ही सर्व विमानं या कंपनीची नाही आहेत. काही विमानं अशी असतात की जी फक्त कंपनीच्या माध्यमातून एक ते एजंट म्हणून भाड्याने दिली जातात. महाराष्ट्र सरकारचं अग्रीमेंट ज्या 2 कंपन्यांसोबत आहे यापैकी तुम्ही जी आता VSR कंपनी सांगितली त्या कंपनीने पार्टिसिपेट टेंडरमध्ये केलं होतं आणि म्हणून 2 कंपन्यांच्या विमानाचाही आपण उपयोग करतो. या VSR कंपनीकडे त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 18च्या वरती विमान आहे, पण ही सर्व विमानं त्यांची नाही आहे. कधी कधी एखादी मोठी कंपनी, म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर एखादी नामांकित उद्योग क्षेत्रातली कंपनी जे उद्योग करते स्वतःच्या मालकीचं विमान असतं, पण त्यांना त्याचं मेंटेनन्स परवडत नसल्याने ती अशा कंपनीच्या माध्यमातून भाड्याने दिली जाते. तर कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं एखादं विमान, जरी ते VSR कंपनी ऑपरेट करत असेल तरी ते विमान जे आहे ते योग्य पद्धतीचं मेंटेनन्स होत असल्याने कदाचित ते घेऊन गेले असावे. ते VSR कंपनीच्या मालकीचंच असेल असं मला वाटत नाही, कारण माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्यांनाही मनापासून जनतेची सेवा करायची आहे. ते स्वतःचा जीव असा धोक्यात टाकणार नाही, ते माहिती घेतील. त्यांच्यासोबतच्या सिक्युरिटी ज्या एजन्सीज माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या तेही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतील.